नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी बॅग घेऊन आली आहे। तुम्ही ह्याचा टिफिन बॅगसाठी पण उपयोग करू शकता किंवा मंदिरात जाण्यासाठी, बागेत वगैरे जाण्यासाठी पण ह्या बॅगचा उपयोग करू शकता। आता मी आहे ना आपल्याकडे घरात असलेल्या ब्लाऊज पीसचे हे 2 पीस घेतलेले आहेत। त्याला खालच्या बाजूने कॅनव्हासनी आणि आस्तरनी चारी बाजूनी शिवलं आहे। आता ह्याचं माप सांगते। ह्याचं माप आहे बघा 14 बाय 11 इंच। 14 बाय 11 इंचाचे 2 पीस मी घेतलेले आहेत। आणि आता हे बंद घेतलेत मी। बंदाचं माप सांगते तुम्हाला। आता हे बंद आहेत ना, हे आहेत 20 इंच। आता 20 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत। आता ह्या बाजूने आपण 3 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि त्या बाजूने सुद्धा 3 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने इथे हे बंद आपण लावून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडला आपण बंद लावून घेणार आहोत। खूप साधी सोपी अशी ही बॅग आहे बरं का। म्हणजे जे नवीन शिकलेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदम सोपी आहे। बघा आता बंद माझे लावून झालेले। आता आपण साईडची पट्टी लावणार आहोत। ही बॅग आपण कुठेही न कापता बनवणार आहोत। बघा आता साईडची पट्टी बनवण्यासाठी बघा मी इथपर्यंत घेतले, हे आलं 14 इंच। आता इथून ते इथपर्यंत हे आलं 25 इंच आणि इकडनं वरपर्यंत 39 इंच। ठीक आहे। आता इथं मी 39 बाय 4 इंचाची पट्टी घेतलेली आहे। आता तुम्हाला जर बेस अजून थोडा मोठा करायचा असेल तर तुम्ही 5 इंच किंवा 6 इंच अशी पट्टी तुम्ही वाढवू शकता। आता 39 बाय 4 इंचाची ही पट्टी आहे आणि खालच्या बाजूने मी कॅनव्हास लावून अस्तरनी चारी बाजूने शिवून घेतलेली आहे। ठीक आहे का। खूप सुंदर अशी ही बॅग होते बरं का। आता ही पट्टी नाही का आपण अशा पद्धतीने लावणार आहोत इथे। आता पट्टी लावायच्या आधी काय करायचं आहे, वरच्या दोन्ही बाजू आहे ना असं का डबल दुमडायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची। ह्या बाजूने पण आणि ह्या बाजूने पण अशा पद्धतीने असं दुमडायचं आणि शिलाई मारून घेणार आहोत आपण। आणि शिलाई मारून झाल्यावर ही पट्टी अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे आपल्याला। आणि त्याच्याच वरती आता दुसरा पीस पण शिवायचा आहे। बघा आता माझं शिवून झालंय आणि मी पायपिंग पण लगेच करून घेतलेलं आहे। ठीक आहे। आता आपल्याला वरती चेन लावायची आहे। आता चेन पण बघा मी कशी लावली आहे। चेनीसाठी पण मी एक वेगळी पट्टी घेतलेली आहे। आता त्या पट्टीचं माप आहे 11 बाय 4 इंच। बघा 11 इंच आणि अशी 4 इंच। ही पण मी आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे। आता ही अशी मधोमध ह्याची घडी घालायची आणि आपल्याला अशी मधोमध कापायची आहे पट्टी, कारण की तिथे आपण चेन लावणार आहोत। जर तुम्हाला म्हणजे नीट व्यवस्थित कापायला हे नसेल तर अशी लाईन मारून घ्या तुम्ही खडूनी वगैरे आणि मग त्याच्यावर कापा, म्हणजे आपली लाईन सरळ येईल। आता अशा पद्धतीने आपण हे कापणार आहोत आणि ते चेन लावून घ्यायची आहे आपल्याला बरं का। बघा अशी मी चेन घेतली आणि त्याच्यामध्ये रण घातलेला आहे ऑलरेडी। आता चेन लावून वरच्या बाजूने आपल्याला दाब शिलाई पण मारून घ्यायची, म्हणजे आतल्या बाजूने छान व्यवस्थित दिसेल। आता चेन लावून झालेली आहे माझी। आता आपल्याला कडेला आहे ना अशाच कापडाने पायपिंग करायची आहे। कारण की आपण हे पीस आपण त्याला पूर्ण शिवणार नाही आहे। ह्या बाजूला कसं केलं पायपिंग तसंच ह्या बाजूला पण पायपिंग करून घ्यायचं आहे सेम कापडाने। आणि मग शिवून झालं की असं आपण कडेने चेन शिवून हे पट्टी आपण त्याला शिवून घेणार आहोत।
दोन्ही बाजूनी शिवायची आणि त्याला लगेच पायपिंग पण करून घ्यायची आहे. म्हणजे हे पीस आहेत ना, त्याचे दोरे निघतात ना, ते दोरे दिसणार नाही. आता शिवून झाले माझं आणि पायपिंग पण करून झालेलं आहे. चला तर मग आता आपण आपली बॅग सरळ करूया. बघा आता अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. तुम्ही मंदिरात जाण्यासाठी किंवा बागेमध्ये जाण्यासाठी म्हणा किंवा टिफिन बॅग म्हणून पण हिचा उपयोग करू शकता. खूप सुंदर अशी ही बॅग आहे. कशी वाटली बॅग? मग आवडली ना? चला तर मग बॅग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.